श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार स्वामी समर्थ मानले जातात. असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा. अडचणीच्या काळात, नेहमी संकटांच्या वेळी, कितीही संकटे आली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा दिला. त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. अशक्य ही शक्य करतील रे स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून टाकतात. श्री स्वामी समर्थ यांच्या उपायाने सर्व कामे मार्गी लागतील. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरेमिकच्या वस्तू ठेवू नये. घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक पडत नसेल तर 5 सुवासिनींना मानापानाने दूध द्यावे. ज्या झाडांमधून चीक निघतो अशी झाडे घराभोवताली लावू नये. घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये. असे मानले जाते की मुलांना अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ घातली तर नजर लागत नाही. पती पत्नीत वादविवाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ ठेवावे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ, चिमूटभर हळद, गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे. एका काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात 4-5 लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते. देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी. यामुळे देव प्रसन्न होतात. आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो. पूजेचा दुहेरी फायदा होतो. देवाला सुकलेली, शिळी, कृत्रिम फुले अर्पण करू नये. फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी. फुलं अर्पण करताना नेहमी अंगठा, अनामिका मधल्या बोटांचा वापर करावा. करंगळीचा वापर करू नये. चंपा फुलाच्या कळी शिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नयेत. कुमुदिनी आणि कमळाची ही 2च फुले 11 दिवस ताजी मानली जातात. त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकता. स्वतःचे घर होण्यासाठी उपाय: कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवावे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे. कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघून जावे. ही गोष्ट कोणालाच सांगू नये. प्रत्येक महिन्यात एका गुरुचरित्र पारायण करावे. संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत. आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा. तुमचा त्रास कमी होईल. जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्याचे दान करा. तुमची भीती कमी होईल. पण या दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे. कधी पण थोरा मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारूनच करावा. घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजवू नयेत. त्यामुळे घरात दोष निर्माण होतो. उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसे घेऊ नये आणि देऊही नये. यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. तिन्ही सांजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये. घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते. बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उधार उसनवारीत पैसे देऊ नयेत. ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते. तर हे श्रोते हो, स्वामी समर्थांचे उपयुक्त आणि उपयोगी उपाय.